इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से दुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आता इथे होणार आहे एक मुलाखत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या भरघोस पॅकेटसाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. राजपूत. येस सर. अहो, तासभर झाला आपण दोघं इंटरव्ह्यू घेतोय. या. आपल्या MSJ ब्युटी प्रोडक्ट कंपनीला तिचा मार्केटिंग मॅनेजर मिळणार आहे का नाही मिळणार? मिळेल मिळेल सर. काय मिळेल राजपूत? सर अजून बरेच कॅन्डिडेट्स आहेत सर. नाही, मला ना प्रॉब्लेम वाटायला लागलाय. व्हॉट सर? अहो, सगळे कॅन्डिडेट सेम दिसत आहेत. सेम म्हणजे सेम हेअरस्टाईल, सेम दाढी, ॲटिट्यूड पण सेम. एकच कॅन्डिडेट परत परत नाही. नाही 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 सर, नाही सर. काय सांगता राजपूत तुम्ही? हा? अहो, एक जण मगाशी इंटरव्ह्यू घेताना शिंकला माझ्यावर. डिस्गस्टिंग सर. आणि तो विराज जगताप, त्याला म्हणलं सेल मी धिस फेसवॉश, तर मला म्हणतो फेसवॉश कशाला पाहिजे? सकाळी दात घासताना पेस्टच तोंडाला लावतो मी. हॉरिबल आहे सर. नाही, देव उगाच नाही हातावर पाडत असा. करेक्ट सर. शिक्षा देतो. त्याला म्हणलं कसा पडलास बाबा? तर मला म्हणतो ट्यूट्यूबवर माझे 4 इंटरव्ह्यू आहेत, तिकडे बघा. सर मला ना तो फारच ॲरोगंट वाटला सर. नाही नाही, मला तो ॲरोगंट नाही वाटला. जरा असो. सर सर रिलॅक्स सर. सर अजून बरेच कॅन्डिडेट आहेत. मला खात्री आहे की एखादा चांगला कॅन्डिडेट आपल्याला नक्की मिळेल. नमस्कार. आई गं, बापरे. या छान आहे हो. या या. हॅव अ सीट. बस बस. वा, प्लीज. गरम होतोय हो. AC वाढवा ना जरा. ऑलरेडी 18वर AC आहे. 12 करा, 12. 12वर कसा होईल AC? नाही हो, 18वर. आमच्या घरचं होतं बाबा. मग काय मजेत? बरं झालं. नाही नाही, घ्या ना. छान आहे हो. आई गं, तुमचे डॉक्युमेंट्स आणलेत ना मी. पिशवी आणा ना जरा. मी आणू? जड आहे ना. आल्या आल्या पटकन दमलेले ना, तिथे ठेवून दिली. ओके ओके ओके. भाज्या घेतल्या हो येता येता. नाही, काही हरकत नाही मॅडम, काही हरकत नाही. हा. भाज्यांचं कसं अहो ही झालं? भाज्यांची पिशवी आहे. हो, त्याच्यातच आहे बघा ना खाली. याच्यात डॉक्युमेंट्स? हा, खाली बघा भोपळा आहे. भोपळा घेतला, नेमका स्वस्त मिळाला. कोबी दिसते मला. हो भोपळ्याच्या खाली बघा. अहो कुठे आहेत? इथे द्या पिशवी. मी द्या इकडे. एवढं कळत नाही, भाजीच्या खाली दिसत अरे नाही. नाही, मला सांगते कसं सांगते. कळेल? भाजीच्या खाली म्हणजे कुठे? हे बघा, शोधलं की सापडतं. अरे हे मला काय? हे घ्या. अहो काय करताय? Sorry हा. अरे हॅलो हॅलो हॅलो. मॅडम मॅडम एक मिनिट. तुम्ही ते भाजीच्या पिशवीत डॉक्युमेंट्स आणलेत? किती पिशव्या घेऊन फिरणार मग? बरं पडतो. 4-4 पिशव्या नाही आजकाल किती गर्दी वाढली आहे. नाही, बरं. कुठल्याही वेळेला कुठेही जा, गर्दी पण असते आणि गरम केवढं होतं. AC शिवाय जमतच नाही आजकाल. नाही. त्यात भाजी मिळाली ना, पटकन घेऊन आले मी. आणि 4-4 पिशव्यांचा प्रॉब्लेम तोच होत, मी विसरते. विसरायला होतं. या पुंगळ्यांचं काय कधीतरी मिळतील. भाज्या महाग झाल्यात ना, परत घ्यायच्या म्हटल्या ना तर खूप प्रॉब्लेम नाही, होतो. भाज्या हे महाग तर खूप कटकट करतात मग. खूप झाल्यात महाग माझ्या. नाही तर काय. अहो, मागच्या आठवड्यात मी गेलो होतो भाजी आणायला. हा. अहो, किती महाग. महाग? आणि मग स्वस्त असल्या ना तर मग फ्रेश मिळत नाही. फ्रेश तर कधीच नसतात. ते तर काय बोलूच. मला तर वाटतं शेतीत सुरू करायला पाहिजे आता. खरं आहे ना? जर organic बंद करून टाकलं पाहिजे. इंटरव्ह्यू घ्यायचं आहे अच्छा. त्यांना. इंटरव्ह्यू. मला वाटलं सुरू झाला. आणि प्लीज तुम्ही डॉक्युमेंट्सना पुंगळ्या म्हटल्यात हा? नाही नाही, ते मिळतं ना परत, म्हणून मी आपलं म्हटलं No, फक्त. no. नाही भाज्यांचं कसं आहे, महाग झालंय. लेट मी चेक. नाव काय? लिहिलंय बघा, वरतीच हा. आहे. लोगो आहे ना त्याच्या खाली. आहे. हॅलो 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 इकडे हा? बघा. काय? नाव तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. सांगेन की मग, एवढं काय त्याच्यात. सांगा मी मग. लिहू शकते तर सांगू पण शकते की. ईशा वडनेरकर. वडनेरकर. खुश. वा, वडनेरकर. मला बोलता आलं. म्हणजे लोकांना म्हणता येत नाही वडनेरकर. वडनेरकर म्हणता येत नाही? खरं तर सोपं आहे की नाही. वडनेरकर म्हणताच येत नाही लोकांना. काय म्हणे, काय टाळूला कधी जीभ आपटायची, दाताला कधी आपटायची कळत नाही, काही म्हणतात. तो वडखळ नाका कर. एक माणूस त्या दिवशी वडापाव कर म्हणाला. एवढं कठीण नाहीये. वडापावकर नाही म्हणाला तर तुम्हाला? काय. वडापावकर म्हणाला. मी काय केलं माहितीये, हा.
ना वडनेरकर छोटंच करून टाकलं. छोटं केलं म्हणजे वडनेरकरचा डे एवढंच करून टाकलं. ऐका ना ऐक सोपा पडतं ना. हॅलो, ऐका. तुमचं नाव काय म्हणालात? श्याम राजपूत. बर तुमचं संकेत जोशी. छोटंच आहे तुमचं नका बदलू. गरज नाहीये काही. ऐका तुम्ही जरा ऐकताय का? तुम्ही आहे ना इंटरव्ह्यू साठी आलात याचं जरा भान ठेवा हा? अरे मला वाटलं सुरू झाला. नाही नाही झालं सुरू. पहिली वेळ आहे ना, कळलं नाही मला. हो ज्यांच्याशी तुम्ही एवढं हसून बोलताय ना ते या कंपनीचे मालक आहेत हेही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः असं का करताय? तुम्ही मालक आहात स्वतः? Yes, yes. मालक आहे मी. तुम्ही म्हणजे तुम्हीच कंपनी सुरू केली आहे? कधी सुरू केली? मग मी बघा 2008 कंपनी स्थापन केली किती आणि वर्ष झाली म्हणजे? 8, 9, 10, 11, 18 वर्ष झाली. 18 वर्ष सुरू आहे ही कंपनी? 18 वर्ष कंपनी सुरू. आणि तुम्ही स्वतः 18 वर्षांपूर्वी सुरू केली आहे नका बंद करू. चालू आहे ना कंपनी. चालू कंपनी कशाला बंद करायची? नका बंद करू. अहो मॅडम नाही बंद करते मी कंपनी. कशाला बंद करते? नकाच करू. छान चालली आहे. मस्त चालली आहे कंपनी. अहो या कंपनीला घेऊन माझे खूप प्लॅन्स आहेत मॅडम. अहो म्हणजे मला असं एक्सपान्शन करायचं आहे आणि इच्छा आहेच माझी कंपनीला मोठं करायचंय. वाढवायला पाहिजे. हो ना. एक सुरू एवढं केलं ना तर कायम वाढवत. इच्छा महत्वाची. इच्छा असली ना की सगळं होतं. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना. माझी पण इच्छा होती हो. काय मॉडेलिंग करायचं होतं मला. तुम्हाला मॉडेलिंग करायचं? वजन कमी करायला लागतं त्याच्यासाठी. ते नाही जमत. बोलायला काय मॉडेलिंग करायचंय. डाएट कठीण पडतो. नाही बरं ते- म्हणजे ना किती सुरू केलं ना तरी पण ते ना असं चालू राहत नाही. नाही. ते तुटतच मग माझं. आणि त्यात ना माझा नवरा खाऊ गधड आहे. खायला आवडतं खूप. माझ्याकडून कधी जर असं मीठ जास्त पडलं ना जेवणात तर चल ना बाहेरचं खाऊया. मग याला जंक फूड खायचं असतं ते बाहेरचं. नाही तर कधीतरी तिखटच लागलं ना तर आज आईस्क्रीम मागवूया. अख्खा डब्बा संपवूया दोघं. क्रेविंग म्हणतो तो. पण ते पण म्हणतात क्रेविंग. हे असं दुहेरी वागलं तर मग कसं काय होईल डाएट? दुहेरी म्हणजे म्हणजे किती जाड झालीयस? थोडी बारीक हो ना. हे असं म्हणायचं काही विशिष्ट क्षणी. आणि मग नंतर जिलबी फाफडा हे असं सगळं खायला द्यायचं. मग कसं डाएट होईल? वा असं काही होत नसतं डाएट. नाही. तुम्हाला तर माहितीच असेल. नाही. हा, तुमचं पण करता तुम्ही डाएट? हो म्हणजे माझं काय होतं माहिती का मॅडम? म्हणजे मी करतो डाएट. हा. आठवड्यातनं 3 दिवस सगळं पाळतो मी. चांगली गोष्ट आहे. जिमला जातो, प्रोटीन घेतो. हा. मग 3 दिवस एकदम परफेक्ट. पण मग या कामाच्या गडबडीत 4 दिवस चिट डे होतो. हे चुकीचं आहे ना. म्हणजे सर 8 तास. सर सर इंटरव्ह्यू घ्या सर प्लीज. खूप अघळपघळ बोलतायत त्या. पटकन इंटरव्ह्यू सुरू करा. हा इंटरव्ह्यू नव्हता? नाही 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 ऐगो करायचा interview? मला वाटलं आपला इंटरव्ह्यू चालू आहे. नाही चालू आहे, नाही चालू आहे. इंटरव्ह्यू त्याच्यावर आलं पाहिजे ना. आणि तुम्हाला लेट पण झालाय. नाही नाही, बरं. नाही नाही हे बघा खोटं नाही बोलणार. जोशी मी खरं सांगते मी वेळेत आले होते खाली. हो? सापडत नाही हे ऑफिस. आपली आहे म्हणून तुम्हाला सांगते. लोक सांगणार नाहीत येऊन. मी त्या बिल्डिंगच्या समोरून 2दा अशी गेले. ऑफिस सापडलं नाही मला. ते खालचे वॉचमन पण कसले मठ्ठ आहेत. काही बोलत नाहीत. एक फक्त एवढंच बोलला. माझी अशी चौकस नजर आहे चुटपुटीत आहे. मी शोधत आले. मला सापडलं. लोकांना नाही सापडणार. नाही, ते- एक बोर्ड लावा ना जोशी. लक्ष कुठे आहे? नाही बोर्ड एक लावल्याने काही प्रॉब्लेम होणार आहे का? हे बघा माझ्या खरंच ते होतं लक्षात. म्हणजे मागच्या बोर्ड बिल्डिंग मध्ये बोर्डाचा विषय घेतलाच मी. हा. मग आता काय जरा ही ब्रांच नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं ते मागे पडलंय. पण वी विल डू इट. कारण आहेत काही. काय कारण देत आहे? मला सांगितलं असतं मी पहिल्या दिवशी लावला असता बोर्ड लावणं. छोटा लावा ना हवं तर. कठीण आहे का बोर्ड लावणं? एवढा मी कुठे म्हणते एवढा लावा. एक छोटूसा आणि बाण दिसला तरी पुरेसा आहे. ऐकलं? आता हे ऐकून घ्यायचं मी. राजपूत मी सांगितलं होतं ना तुम्हाला. काय झालं बोर्डाचं? काय झालं राजपूत? सर वी आर वर्किंग ऑन इट सर. होईल सर ते होईल सर. मागच्या आठवड्यात बोललो होतो मी. म्हणून सांगते नोकरांवर टाकत जाऊ नका. नोकर माणसं अशीच असतात. तुम्ही त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी देऊ शकत नाही. आता तुमचं कौतुक केलं होतं ना मी जोशी. तुमची कंपनी आहे. मग लक्ष कोणी द्यायला पाहिजे? नाही. बोर्ड ते का आणतील? लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे की नाही जोशी? नाही मला मान्य आहे. काय होतं आता हे मोठा टॉवर आहे. खूप कंपन्या तिकडे. बोर्ड नसला की कन्फ्युजन. कारण नका देऊ मला. तेच म्हणणं आहे माझं. अनेक कंपन्या आहेत ना बिल्डिंग मध्ये. त्यात आपली कंपनी उठून दिसायला पाहिजे की नाही जोशी? आहात कुठे? कितव्या नंबरला आहे आपली कंपनी? आता या टॉवर मध्ये आपला 4था मजला. मजला म्हटलं का? काय विकता तुम्ही?
ब्युटी प्रोडक्ट. हा त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहे कंपनी? अच्छा अच्छा, म्हणजे पॅन महाराष्ट्र विचारताय तुम्ही. राजपूत, महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर होतं पण? 24व्या नंबरवर आहोत सर आपण. 24 मॅडम, 24व्या नंबरवर होतं पण. कौतुकाने सांगताय? नोकर माणूस 24 म्हटला म्हणून तुम्ही पण कौतुकाने सांगताय? तुम्ही मालक आहात ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना. 23 कंपन्या आपल्या पुढे निघून कधी गेल्या आपल्याला कळलंच नाही, कारण नोकर माणसं बघतायत. आत्ता कौतुक केलं होतं ना तुमचं. लक्ष कुठे आहे? कंपनीकडे लक्ष आहे का नाही? मॅडम, वी आर ट्राईंग, म्हणजे आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही नवीन इन्व्हेस्टर बघतोय, हायरिंग सुद्धा करायचंय. एआयच्या प्रयत्न काय करू मी? या प्रयत्नांचं मी काय करू? प्रयत्न घेऊन जाऊ घरी मी? दिसतंय का काही? प्रयत्न उपयोगाचे आहेत का? कुठे पोचली आहे कंपनी आपली? नफा दिसतोय का नाही दिसत आहे? किती आहे? फायदा झालाय का कंपनीला? हा, म्हणजे फायद्याचं म्हणाल तर लास्ट इयर आपला फायदा राजपूत. अरे सर, तुमचं काय चालू आहे? नाही, नाही, ते अरे, आपण प्रश्न विचारले पाहिजे, त्या प्रश्न विचारतायत आपल्याला. ओ एक्सक्यूज मी, तुमचं काय चालू आहे? इंटरव्ह्यू काय इंटरव्ह्यू चालू आहे हा? काय? इंटरव्ह्यूला तुम्ही आलात हे तुम्ही विसरताय हा? विसरेल कशाला? मला वाटलं इंटरव्ह्यू चालू आहे. नाही चालू आहे हा हे इंटरव्ह्यू. आपली कंपनी खाली खाली चालली आहे, पडते म्हणून मी नाही आपली- जात आहे खाली, नाही जात आहे खाली. तुम्हाला काय माहिती आहे? 19% ग्रोथ आहे आमची. प्लीज. 19%. मॅडम चांगली. कौतुकास्पद नाहीये. हा नोकर माणूस तुम्हाला असं करून बोलतो म्हणून तुम्हाला सगळं छान वाटतंय. असं होतंय? नाहीये अहो, छान. तुम्ही काय बोलताय हे? आणि या सगळ्याशी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही का बोलताय मध्ये? तुम्ही कोण आहात? मी HR आहे. हिमेश रेशमिया. हिमेश रेशमिया कसा असेल मी हिमेश रेशमिया. नाही नाही, हिमेश रेशमिया नसेल. ओ सर, काय करताय तुम्ही? ओ हिमेश रेशमियाचं आपल्या कंपनीत काय काम आहे सर? काय काम आहे हे का? कोण आहे? मॅडम, अहो HR ह्युमन रिसोर्स हेड आहेत ते. हा. That is मला what काही I am. कळत नाही. मालक आहेत का हे? नाही नाही, मालक मी आहे ना. मग हे का असं वागतायत? तुम्ही इंटरव्ह्यूला आला त्याच्यावर फोकस करा. त्याच बोलते मी. काय त्याचंच कंपनी बोलतेय? आत्मीयतेने बोलते कंपनीसाठी. यू हॅव फॉरगॉटन दॅट यू हॅव कम फॉर अन इंटरव्ह्यू. प्लीज, एक प्रश्नही झालेला नाही अजून. सो प्लीज यांना प्रश्न विचारू का मी? असं का बोलताय नीट जोशी? बोलतोय मॅडम. हे हॅलो हॅलो हॅलो, इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. इंटरव्ह्यूला सुरुवात करायची का? करायची का नाही मला करायची? तर आल्यापासून वाटलं होतं सुरूच आहे इंटरव्ह्यू. सुरू नाहीये. नाही नाही, मॅडम नाहीये सुरू. नुसत्या गप्पा होतायत, नुसत्या गप्पा होतायत. राजपूत मला काहीतरी काय प्रश्न माहिती? विचारू द्या. मी काय पहिल्यांदा आली आहे ना, तुम्हाला पहिल्या- माहिती पाहिजे ना. तुम्ही प्रश्न विचारा मग. गो हेड. नाही नाही, घ्या. गो हेड. जोशी मी तुम्ही आहात म्हणून ऐकून मॅडम, घेते. प्लीज. काय काय जुनी ओळख आहे जोशींशी तुमची? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी? मी विचारू का प्रश्न? प्लीज विचारा. थँक्यू. वेलकम. मला हे सांगा की याआधी तुम्ही काही कुठे जॉब वगैरे केलाय? जोशी केलाय मी जॉब. गुड गुड गुड. मी मार्केटिंग मध्येच होते. व्हेरी क्या गुड. बात. हा, आमच्या खाली ती सुलोचना राहते ना, साबण बनवते. ते मी विकायचे. घरोघरी जाऊन मी विकायचे. मला तर खूप लोक म्हणायचे, तू ना पक्की मार्केटिंग वाली आहे, सगळ्यांना खपवते साबण. मग काय केलं माहितीये? काय? नेमकं काय झालं, माझा मुलगा नेहमी म्हणायचा, आपल्याला ना ज्याच्यात मज्जा येते ते केलं पाहिजे. हा, म्हणजे ना ते पॅशन का काय म्हणतो ना, ते पाहिजे. म्हणून मग मी जॉब सोडला माझा आणि मग मी माझं पॅशन करायला सुरुवात केली. पॅशन फॉलो केलं? तुम्ही केलंय कधी? तुम्हाला असं असं पॅशन तुमचं केलंय तुम्ही कधी? मी आ? मला करायचं होतं माझं पॅशन फॉलो, हं. पण हे कंपनीचं काम हे कधी जमलंच नाही हो मला. कॉमेडी ना? नाही जमत. नाही. हे बघा, मी दिसतंय म्हणून सांगते, खोटं नाही बोलत मी. दिसतंय म्हणून हक्काने आत्मीयतेने सांगते, नाही जमत. पण सगळं कशाला जमायला पाहिजे? नाही तेच. एवढी कंपनी तुम्ही मोठी केली 18 वर्षात. Yes. माझ्या मनात पण 18 वर्षापूर्वी आलं नव्हतं की आपण कंपनी चालवूया, नाही, मोठी नाही, करूया. कष्ट केलेत मी दिसतंय ते. मॅडम. मला ना फार 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 बरं वाटलं तुमच्याशी बोलून. अरे. ना, म्हणजे एकदम असं असं हायस. अरे बापरे, नाही, नाही. नाही, खूपच फार. पण आता काय आहे ना, हा इंटरव्ह्यू आहे, हो. ही माझी कंपनी आहे. आपल्याला कामाचं बोललं पाहिजे हो. थँक गॉड सर, थँक गॉड. हॅपी रिअलायझेशन सर, ॲट लास्ट. असं नका बोलू तुम्ही जोशींशी. मी आधीच सांगतेय तुम्हाला, तुम्ही सॉरी पण हे नोकर माणूस आहेत, ह्यांनी तुमच्याशी असं बोलू नये. इंटरव्ह्यू बद्दल बोलू. मी कंपनी बद्दलच तर बोलत होते ना. पण काय भारी आहेत हो जोशी. हो हो आहेत ते आहेत स्वतःनी कंपनी सुरू केली, स्वतः 18 वर्ष मोठी केली. आहेत आहेत.
मला खूप भारी वाटतंय तुमच्याबद्दल. मी असं वाटतं की मी तुम्हाला किती वर्ष ओळखतेय. you. मस्त. तुम्ही पुढच्या 5 वर्षात कुठे बघता कंपनीला? वेल मॅडम, माझे 5 वर्षाचे खूप मोठे मोठे प्लॅन आहेत. म्हणजे ना, मला एक्सपान्शन करायचंय. झालंच तर अंदमान निकोबार, अरे वा, गुजरातचाही प्लॅन आहे आणि केरळमध्ये लँड ॲक्वेसिशन सुरू केलंय. केरळ मस्त आहे. हो? हो. गेलात तुम्ही? गेल्याच वर्षी गेलो होतो. काय आमचे हे 5 वर्षांनी पिकनिकला घेऊन गेले बॅकवॉटर्सला. मला काय म्हणजे असं चहाचे मळे आणि अशी आमची बिल्डिंग, असं छान दिसलं पाहिजे. छानच. थंडीत जा पण. थंडीत जाऊ? थंडीत मस्त वाटतं. आम्ही नेमके डिसेंबरला गेलो होतो ना, मला माहित नव्हतं खरं थंडी भारी असते. ओ होल्ड पण थंडीला ओ थांबा सर, का तुम्ही त्यांच्या बोलण्यात इन्व्हॉल्व होताय? नका सर, प्लीज. सर, ती बाई आहे ना, तिला कितीही जेन्युअनली उत्तर दिलं ना, ती विषयाला फिरायलाच नेते. अरे इंटरव्ह्यू आहे यार, प्लीज सर. सर, आपण प्रश्न विचारले पाहिजे, त्यांनी उत्तरं दिले पाहिजे. त्या प्रश्न विचारतायत आणि सर प्लीज सर, तुम्ही उत्तर देतायत सर. मी आपुलकीने बोलते फक्त. राजपूत, यू आर राईट. मग काय होतंय, त्या म्हणल्या तसं ते आपुलकीने बोलतायत आणि मला एकदम बायको किंवा आईची आठवण यायला लागली. हो सर. आणि मग तो घोळ होतो आणि मी नाही बोललो ना तर मग मी रूढ वाटेल. वाटू द्या सर रूढ. तुम्ही बॉस आहात सर, बॉस आहात बॉस. बॉस हे का सांगतायत तुम्हाला? का म्हणजे? तुम्हाला माहित नाही तुम्ही बॉस आहात? मी आहे ना. हे का तुमची कॉपी करताय? नाही करत आहे मी बॉस copy. बनायचा प्रयत्न करू नका. हो, नाही करत आहे मी. मला बॉसच बनायचं असेल तर मग तुमचं काम करून मोठं व्हायचं होतं. ह्याची कॉपी करून काही नाही होणार. हे असंच करत राहिलात ना तर सतत साईड रोलच मिळतील बरं, तुम्हाला. काय बोलताय तुम्ही? काही करत नाही आहात तुम्ही जोशी. तुम्ही तुमची कंपनी आहे म्हणून काही करणार आहात की नाहीच? नाही, करत. कौतुक केलं ना मी मगाशी. मग काम कुठे आहे? अरे सर, काय तुम्ही त्यांच्या होला हो करताय? त्या इंटरव्ह्यू साठी आले. एक मिनिट, इंटरव्ह्यू करायचा आहे की नाही तुमचा? अरे तेच चालू आहे ना. तुम्ही चिडचिड कशाला मी नाही करताय? करत आहे चिडचिड, तुम्ही करायला लावताय. तुम्ही इंटरव्ह्यूचा प्रश्नच विचारू देत नाहीये. विचारू का मी प्रश्न? मला वाटलं आल्या आल्या इंटरव्ह्यू सुरू झाला होता. नाही, तसं मी सांगितलं 3 वेळा तुम्हाला. मला काय कळतच माहिती? नाहीये. तुम्ही माझी पहिली वेळ आहे ना. राजपूत, विचारू यांना काही नाही, नाही. विचार. वेल, हे बघा, आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी आम्हाला एक चांगली व्यक्ती हवी आहे. आणि असं एकदम डल चेहरा का केलाय आता? मी काय विचारतोय, माझ्याकडे बघा ना. हो, हा बोला. चेहरा, हा बोला. तुम्ही आहात म्हणून मी ऐकून घेते. या इकडे माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा. तर आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी आम्हाला योग्य व्यक्ती हवी आहे. आता ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत आमचे, त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट्सबद्दल माहिती असणारी व्यक्ती आम्हाला हवी आहे. तर ती माहिती तुम्हाला आहे का? काय झालं? असायचं काय याच्यात? असायचं काय? एका बाईलाच तुम्ही विचारताय ब्युटीच्या प्रोडक्टची माहिती आहे का? तुम्हाला काय वाटतं? बाईलाच विचारताय तुम्ही. तुम्ही सांगा आता कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आपल्या कंपनीत? अरे, आपल्याकडे सगळं आहे मॅडम. हा. आपल्याकडे ते टॅन रिमूव्हल हा. आहे, हेअर रिमूव्हल आहे, फेस पॅक्स आहेत, फेस मास्क आहे आपल्याकडे. ते तो चारकोल फेस मास्क आहे? चारकोल फेस मास्क नाहीये. का नाहीये? जोशी, तुमच्या कंपनीकडे खरंच लक्ष आहे का नाही? का फक्त मी कसा इंटरव्ह्यूला येतो करायचंय तुम्हाला? बाहेर लोकांना हवंय काय हे बघून आपण विकायला पाहिजे की नाही? का बाबा आमच्याकडे बनतंय ते आम्ही विकतो, अशी कंपनी चालवायची आहे का तुम्हाला? नाही मॅडम. बाहेरचा अभ्यास करायला पाहिजे ना, की बाबा लोकांना काय हवंय. तर चारकोल फेस मास्क हवाय, तो का नाही विकत होत एक आपण? मिनिट. तुम्ही सर प्लीज मला बोलू द्या सर. तुम्ही का लेक्चर देताय आम्हाला? तुम्ही कोण आहात? आमच्या टीचर आहात? तुम्ही आमच्या टीचर आहात, आम्ही तुमचे स्टुडंट आहोत. आत्मीयतेने बोलते नका बोलू आत्मीयतेने प्लीज. तुम्ही इकडचं तिकडचंच बोलताय इंटरव्ह्यू सोडून. आणि सर, तुम्ही बॉस आहात, त्या बाईच्या लक्षात नाही, निदान तुम्ही तरी लक्षात ठेवा सर. माझ्या आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम म्हणजे? वापरत जा जरा. हा जो चेहरा आहे ना तो चांगला होईल. अरे ठीक आहे, ठीक. चारकोल फेस मास्क वापरा, चारकोल चांगला असतो. एवढं महत्वाचं असतं चारकोल फेस वॉश? सांगा आता कधीपासून येऊ? ठरलंच नाहीये. नाही, इंटरव्ह्यू कशाला लावलेत मग तुम्ही? ठीक आहे, येते उद्यापासनं. अरे काय करायचं या माणसांचं? म्हणजे आम्ही यायचं आणि सगळी कामं आम्हीच करायची. करते उद्यापासून सगळं नीट बघते. तुमचे डॉक्युमेंट अरे ठेवा तुमच्याकडेच. काय करायचं या माणसांचं? किती कामं पडणार आहेत उद्यापासनं. अरे बापरे. सर ही बाई उद्या स्वतःच येते. तिला आपण जॉईन करून घेतलंय का? नाही, आता त्यांनी स्वतःची अपॉइंटमेंट स्वतःच करून घेतली ना. आपण काय करणार?
सर तुम्ही धन्य आहात, धन्य. नाही नाही, मी जोशी आहे. अरे संपलं तरी करायचंच आहे या माणसाला. अरे काय चालू आहे तुमचं? कधीतरी बोलत होतो मला. ऐका ना हो, कधी. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मला हे इंटरव्ह्यू फारच आवडलाय, जो ऍक्च्युली झालाच नाही. बघा हास्यरसिक याच्यावर काय म्हणतात. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुम्ही आज खूप शार्प दिसताय. मस्त एकदम रुबाबदार. मजा आली तुम्हाला असं बघून. निशा मस्त. मला असं वाटलं की तू त्या बिचाराला काही चान्सच ठेवला नाहीस, फुल दादागिरी केलीस. आणि असे सेल्फ इन्व्हाइट करणारे लोक मी पाहिलेत आणि ते खूप फनी असतात. त्यांना तू रिप्रेझेंट केलंस असं मला वाटतं. जोशी या आणि मग व्हा MHJचे चारकोल फेस मास्क. ही जागा खाली आहे. तर मजा आली. हसलो. कधी कधी काही काही वाक्य विचार करायला लावणारी पण होती. मस्त मस्त मजा आली. थँक्यू.